बोललो माझ्यावर. बाबा रुसलेला आहे. बाबा रुसलेला आहे. बाबा रुसू नका हो बाबा. रुसू बाई रुसू. नाही गाणं कसं तू पण म्हणायचं? बोल नकोस. गाणं तू विन झाल्यास त्यामुळे तू बोल नकोस माझ्यावर. हॅलो. हा बोला की. ओ गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नाश्ता झाला का नाही? नाश्ता तयार आहे पण अजून खाल्ला नाहीये. नाही, नाश्ता तयार अजून खाल्ला नाही. बनवा की. लवकर फोन केलाय. होय, काय आमच्यात भांडण लागलं सकाळ सकाळी म्हणून म्हणलं तुम्हाला कॉल करावं. आमच्यात कसलं काय भांडणं लागलं? आमच्यालाच भांडण होत्यात आमच्यात जास्त. होय काय? बर ऐका की, हा बोला. तुम्ही मध्ये अष्टविनायकला गेला होता का नाही? होय अष्टविनायकला जाताना जेजुरी वगैरे केला होय आणि रायगडला त्याच वेळेस गेलता का नंतर होय गेलता? होय त्यावेळेलाच की. रायगड ते हे अगं मम्मी रायगडला गेलतो तर परिसर मोठ तुला दम भरलेला बघ. जेजुरीला चढल्यावर दम भरला. हा मग परत आपण रस्ता चुकल्यावर तुम्हाला सगळ्यांनी भीती पडली ना आणि मला त्रास होईल का काय म्हणून. मग ते आपण त्यावेळेला केलतं. होय रायगड गेलते की. अगं मला रायगड परवा परवा केल्यासारखं वाटाले. दोस्त काय का तुझं काय पूर्ण एवढ्या लवकर लक्षात राहील ना अवघड गणेश मम्मी अरे लई मोठे झाले ती आता. आणि काय सांगायला माहितीये का, कॉन्फिडन्स न मला जसं रागवणं परिवारिक तुला काय माहितीये का? एवढं काय एकच गाणं करून सांगू नकोस. अगं जेजुरी चढल्यावर तुम्हाला सगळ्यांनी भीती पडली. अगं पण त्यावेळेला परिसर मोठी होती ग. आपण ह्याला गेलो गणपती पडलोय बारकी अरे परी. मम्मी ऐका की, काय अवघड आहे पण पूनम तुझं. आणि काय माहिती काय, हा. आम्ही हाऊस पद्मावतीला गेलतो ना त्यावेळेस रायगडला गेलो होतो. मी म्हटलं हाऊस पद्मावती इकडं रायगड ते इकडं. हौस कुठं राहिलं रायगड कुठं राहिलं. हा? काय तुला गावं फिरवून उपयोग नाही पुन्हा. अहो गाव गाडीत झोपते ती. नुसतं खायचं आणि झोपायचं काय? प्रीत्या म्हणते ते काय खोटं नाहीये. मी म्हटलं थांब मम्मीला फोन लावतो, तुझा कॉन्फिडन्स मला लय आवडला म्हणलं. मित्रांनो काय झालं माहितीये काय, हे कधीतरी अष्टविनायकला गेले होते आणि त्याच वेळेस रायगडला गेले होते आणि हिला आठवण आहे. हिला म्हणाला की ती हाऊस पद्मावती. हाऊस पद्मावती म्हणजे ते हाऊस पद्मावती असं कर्नाटक नाही रे. साईडला दुसरीकडे येते. कुठं तर गेलतो. जेजुरीला पण गेलतो. मला सिक्वेन्स आठवतोय की. मग मी सांगालो की तुला जेजुरीला गेलता का, मग त्यानंतर रायगडला गेलता का असं सांगालो की तुला, तर तू नाहीच म्हणलीस. रायगड आणि जेजुरी आठवतंय पण त्याच्या आधी कुठे गेलतो हेच आठवना मला. मग पण मी सांगत होतो का हा. नाही तुला, तू काय म्हणलीस नाही नाही, पण त्यावेळेस नाही मला- त्यावेळेस नाही. मला बरं असू दे स्वतःला खोटं असू दे सोड असू दे सोड, मी काय म्हणत नाही. कारण कसं मी काय सांगालोय, खरं मला प्रत्येकाची क्षमता असत्या. स्वतःला मला खोटं ठरवायचंच नाहीये ना. नाहीच मग की. का हा म्हणू तुला मी. नाही, बरोबर आहे सगळं हा. तुझं. मी बघ मी म्हणत पण नाही तसं. आता मित्रांनो मग म्हणून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी सरळ सासूबाईंना फोन लावला होता की काय खरं आणि काय खोटं नाही, काय खरं आणि काय खोटं आहे यासाठी ज्यावेळेला फोन आम्ही लावला. अष्टविनायकला गेलतो का नाही त्यावेळेला खरं तर परी लई लहान होती. मग आणि आम्ही ज्यावेळेला रायगडवर गेलो त्यावेळेला रस्ता चुकलेलो आम्ही आणि अंधार पडायला म्हणजे पडलेलाच अंधार 8 काहीतरी वाजले त्यामुळे भरपूर अंधार होता. आणि परी त्यावेळेला शिवगर्जना देत होती की छत्रपती शिवाजी महाराज की जय, मम्मा चला आपल्याला काय भ्यायचं काम नाही वगैरे असं म्हणजे इतकं कधी मोटिवेशनल बोलत होती. मग मला असं वाटलं की एवढं लहानपणी परी शिवगर्जना देत होती म्हणजे मलाच पटायला झालं. त्यामुळे मला असं वाटलं की आम्ही परवा रायगडला गेलोय पण तसं नाही, खूप आधी गेलतो आम्ही आणि भारी वाटाले मला. एवढ्या लहानपणापासून परीच्या म्हणजे नसा महाराज आहेत. मित्रांनो काय कायांचं ड्रीम असतं की थायलंडला जाणं वगैरे हे, पण माझं ड्रीम आहे रायगडला जाणं. खरंच माझं dream गणेश आहे. अजून गेला नाही रायगडला. अजून गेलो नाही. 2 वेळा गेलो खरं पायथ्याजवळ गेलो होतो. काही कारणानं मी तिथून निघून झालो. मग आता मला रायगडला पूर्ण फिरायचं आहे. म्हणजे रायगडवरती जाऊन पूर्ण रायगड मला फिरायचं आहे. आणि पहिला म्हणजे महाराजांसमोर मला डोकं ठेवायचं. चलो मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजची दिवसाची सुरुवात लय खतरनाक झाली. पिल्या आपण ह्याला रायगडला कधी गेलतो ग? 2021 ला गेलतो. साल पण माहिती आहे तिला, साल माहिती आहे. तुला कसं माहित 2021? आणि कुठे कुठे गेलतो त्या दिवशी त्यावेळेला? ते मम्मीला एकदा धाप लागलेला हा तिथे गेलतो. रायगडला गेलतो. जेजुरीला. पहिला जेजुरीला गेलो मग रायगडला गेलो. आणि त्याच्या आधी कुठे गेलतो? जेजुरीच्या आधी भरपूर गावं फिरलेलो का त्याच्या आधी? गणपती पण गेलते का नाही? तुमच्या चपला चोरलेला तेच की मग तेच की. ह्याच्या जेजुरीवर जेजुरीवरच की. चोरल्या हा. नव्हत्या. ते एका दुकानाचे बंद होतं तिथे पुढे काढलेल्या आणि ते दुकान उघडताना सगळं गोळा करायला खाली टाकून दिलं. असं केलं.
कपडे कपडे लय खतरनाक आहे. तर बाबा आणि मम्मी आता डान्सचं शूट करणार आहे. खूप मस्त गाणं आहे ते. एव्हरग्रीन सॉन्ग आहे ते, एव्हरग्रीन. येस. नंतर कळेलच तुम्हाला, इंस्टाग्राम बघा. बाबा बाबा पिल्या पिल्या. आता मम्मी बाबाचं शूट करायला लागलं डान्सवाला. हळू हळू हळू. तर मस्तपैकी आमचं शूट आता झालेलं आहे आणि माझ्या बाळानं शूट इतकं सुंदर केले नेहमीप्रमाणे. आणि गणेश नेहमीप्रमाणे एडिटिंग करतोय आणि नेहमीप्रमाणे मी चहा आणि खाण्यासाठी काहीतरी करते. मित्रांनो खरं सांगू, हे माझं बाळ आहे का नाही, माझं ओरडा खाते खरं. शूट असलं करते ना, ही तिला आता हे म्हणजे काय म्हणतात ते, मी ओरडते म्हणजे आता कडू काढलाय, पण नंतर ती पुढे गेली की नाही, तिला अशा गोष्टींना म्हणजे कुठल्याही गोष्टीला तिला कमी भासणार नाही. एवढं तिला ट्रेन केलंय आत्तापासूनच, म्हणजे सगळ्या गोष्टीतच, हे नाही सगळ्या गोष्टीतच. पुढे जाऊन तिला जॉब जरी नाही मिळाला तर ह्या बेसिसवर, या स्किलवरती आरामात सर्वाइव्ह करू शकते लाईफ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आय एम प्राऊड ऑफ यू पिल्या. दुसरी गोष्ट म्हणजे ही मोठी झाल्यानंतर सेम बाबासारखी होणार आहे, म्हणजे मल्टी टॅलेंटेड होणार आहे का बाळ माझं. मम्मी नाही का म्हणते काय मग मम्मी जरा ज्याला ज्याला काय, मम्मीकडे मस्त टॅलेंट आहे. आय एम प्राऊड ऑफ. लिपस्टिक लागली. माझं बाळ ते कुठं कसं आहे कुठं बोट मोडलेला आवाज आवाज आला की मग कुठं कुठं आवाज. ना लहानपणी असं. होय. परी लहानपणी अशी करायची, आम्ही तिला असं बोट मोडायचं, मग आमचा आवाज यायचा ना, आणि लहान मुलांची बोट मोडत नाही, तर परी आवाज यावा म्हणून अशी करायची कुठं. एवढं छान होतं ग बाळ माझं, अजून पण छान आहे. आता स्वयंपाक थांबवून काम केलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे आज सकाळ सकाळी, काल लाईट नव्हती, आज पाणी नव्हतं, आज पाणी नाही. त्यामुळे सकाळी लवकर उठून आम्ही दोघांनी पाणी भरलं, ही लगेच उठून आंघोळ वगैरे केली. म्हणजे नळाचं पाणी असताना आम्ही सगळं आवरले, त्यामुळे स्वयंपाक मागं ठेवलाय. आणि आता गणेशनं अचानक डान्स व्हिडिओसाठी काढल्यामुळं स्वयंपाक पण राहिलाय. आता फक्त त्याच्या नाश्त्यासाठी करते, कारण परत स्कूलला. तर आम्ही सकाळी आंघोळ करताना मला हे गाणं सुचलं की म्हणलं आपण ह्या गाण्यावरती करूयाच, आणि माझी खूप इच्छा होती ह्या गाण्यावरती करायची. कारण हे गाणं असं आहे ना, एव्हरग्रीन गाणं आहे, तुम्ही इन्स्टावरती बघाच, कारण खूप छान असं गाणं आहे. म्हणजे लाईफ लेसन आहे, लाईफ लेसनचं हे गाणं आहे, मस्त आहे. आम्ही खूप धमाल केली, दोघांनी खूप मज्जा केली, खूप तिघांनीही खूप धमाल केली. ऑल क्रेडिट गोज टू ओवी. पिलू माझं. ओवी मानव. तुला तिळ उठायला का काय इथं? होय होय. हळू. बघ इथं दिसतंय की नाही? हार्मोन चेंज झाल्यावर भुवयांमध्ये इथे ग. फुटकुळे असेल. नाही इथं. इथे तिळ उठायला होय. टिकली चुकून लावून टिकली लावलं मास्टर कोणी पण यावे टिकली लावून जावे. एक गेम ठेवूया चला. हा आता बसल्या हा चल. हा पिल्यावर स्वयंपाकच काय झाले. करतो की लगेच नाश्ता करणार आहे, स्वयंपाक माझं मी करतो. तर मित्रांनो, आम्ही एक अशी गेम खेळणार आहे आता. ही परीला सांगणार नाहीये, पण गेम काय आहे हे तुम्हाला शेवटला कळतो. पण गेम काय आहे हे तुम्हाला शेवटला सांगतो, कारण आता जर सांगितलं तर परीला कळेल, त्यामुळे ते नाही आहे करणार. तर स्टार्ट करूया आपण. 3 म्हणल्यावर कळतो म्हणल्यावर मी घाबरलो. 3 म्हणल्यावर स्टार्ट करायचं. 5 3 कुठले 1 2 3 स्टार्ट. 5 6 7 स्टार्ट. 5 6 7 स्टार्ट. 5 6 7 स्टार्ट. 5 6 7 स्टार्ट. एकाकडेच कोणाकडे तर बघू, कंटिन्यू दोघांकडे बघू नको. चिटिंग कर कसं अशी बघते काय? एकाकडेच बघायचं, ज्याच्याकडे पटकन बघू शकशील. हा 5 6 7 स्टार्ट. बाबाकडे बघितली, माझे 2 पॉईंट, बाबाचा 1 पॉईंट. 5 6 7 स्टार्ट. माझे 3 पॉईंट, बाबाचा 1 पॉईंट. 10च आहे तर 10च. 5 6 7 स्टार्ट. 3 2 5 6 7 स्टार्ट. अगं बघायचंय ग पुतळा. कॅमेराकडे बघायला. 5 6 7 स्टार्ट. 3 3
5, 6, 7, स्टार्ट. 4, 3, 7 झाली. 5, 6, 7, स्टार्ट. पण मी असंच थांबू का मान दुखायला. 5, 8 झाले. 5, 3, 5, 6, 7, स्टार्ट. 5, 6, 7, स्टार्ट. आई मला कळतच झालं. म्हणून तो गेम तुला सांगायचा नव्हता. तर हा गेम असा होता की आम्ही एकदम ऍट अ टाइम परीकडे बघणार आणि परी कोणाकडे जास्त वेळ बघते तो जिंकणार असा गेम होता. आणि परीने माझ्याकडे 6 वेळा बघितली आणि गणेशाकडे 4 वेळा बघितली, त्यामुळे मी जिंकले. नाही माझ्या मनाने बाबा. तुझ्या मनाला काय नसते. कधी नाही ते मम्मा जिंकला रे, मागच्या गेम मध्ये तू जिंकलायस. बाबावर एवढं प्रेम तू घालू नको की पडशील खाली. जगातली एकमेव अशी मुलगी आहे की जिचा जीव आईवरतीच आहे. मंचिला बिंचिला बाबावरती अजिबात नाही. नाही, दोघांवर पण आहे. ती ज्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टी म्हणजे दाखवून देते. म्हणजे बाबाचं काहीतरी बाबाला खोकला लागला किंवा काही पण एक फॉर एक्झाम्पल तुला पण तसं करते. हा मग तेच सांगाले ना, वेळेवर तिला ती दोघांना पण सेम ट्रिक. असेच सोड तिला. पण गाण्यासारखं कुठलं म्हणत्या, कुठलं म्हणतेस? तिला काम असलं तर म्हणते. नाही नाही हा. मेरे पापा बोललो माझ्यावर. बाबा रुसलेला आहे. बाबा रुसलेला आहे. बाबा रुसू नका हो बाबा. लुशूबाई लुशू नाही नाही गाणं कसं तू पण म्हणायचं? बोल नको. गाणं कसं तू विन झाल्यास त्यामुळे तू बोल नकोस माझ्याबरोबर. नाही आम्ही बोलणार आमची मूर्ती आहे का नाही? रुसूबाई नाही, रुसू बाबा रुसू कोपऱ्यात बसू. हो बाबा रुसू सारखा सारखा रुसू. आम्ही जिंकल्यावर रुसू, हरल्यावर हसू. वा काय कविता केली. मोठं मोठं डॉक्टर वाटतं. वा वा बॉस काय कळते की. परीने एक प्रोडक्ट मागवल्या म्हणजे टम्बलर. ते पाणी प्यायचं असतं असं कप सारखं असतं आणि त्याला एक स्ट्रॉ असतोय जे सेलिब्रिटींच्या हातात असतोय तसं तिला एक पाहिजे होतं म्हणून तिनं मागवलाय. आणि टम्बलर नाव आहे त्याचं. परीला म्हणलं आम्ही म्हणजे लहानपणी आम्ही गावाकडं जे शेतात वगैरे आमचं जायचं, ह्याचं द्राक्षाची बाग होती बेडक साईडला. तर त्यावेळेला आम्ही टमरेल घेऊन जायचो. पिल्या आम्ही टमरेल घेऊन जायचो. टमरेल म्हणजे माहिती आहे ना, मला विचारली काल तिनं मम्मी टमरेल म्हणजे काय. मी तिला म्हटल्यावर पिला टमरेल नाव यायचं. अगं टमरेल म्हणजे काय माहिती आहे का तुला असं म्हटल्यावर तिनं विचारलेली मला, तिला मी सांगितलेलं. तर काय नावं ठेवतात टमरेल आणि टमरेलमध्ये असा किती फरक आहे. 0%. तर ते येणार आहे तिचं, अजून आलेलं नाही आहे. तर आज 2 पार्सल येणार होते. म्हणजे तसे भरपूर पार्सल येणार होते पण कधी येणार होते हे माहीत नाही, कारण ब्रँड करून येणार होते पार्सल. मग आता हे एक आलेलं आहे, कशाचं आहे बघूया. ब्रँड कोलॅबरेशनसाठी पाठवणार होते त्यांनी. आणि जे काय मी ब्रँड कोलॅबरेशन घेते ते स्वतः यूज केल्याशिवाय कुठल्याही प्रोडक्टचे मी रिव्ह्यू देत नाही. त्यामुळे तुम्ही बिनधास्त दाखवू शकता किंवा घेऊ शकता. लॉरियलचं आहे का बघू, कुठला आहे बघू की दाखव. ओके लॉरियलचंच आहे. येस. तर हे सुद्धा मी यूज करणार आहे आणि मगच तुम्हाला याचा रिव्ह्यू देणार आहे. हे आधी ट्राय करणार मी स्वतः आणि मग तुम्हाला रिव्ह्यू देणार. हे कशाचं आहे? फेसवॉशचं. हां हे तुम्ही बिनधास्त घेऊ शकताय. डर्माचं आहे. डर्माचे प्रोडक्ट 1 नंबर आहेत आपल्या स्किनसाठी. हे मी व्हिडिओ करायच्या आधीसुद्धा तुम्हाला सांगेन. सुंदर प्रोडक्ट आहेत, तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. तरीही मला याचा एक व्हिडिओ करायचा आहे, तो मी करेन. मला हे वरनं काय वाटलं सांगू, माझं पार्सल आलं काय. बघितले नाही परीने आज प्रोडक्ट बघितल्या. तिला काहीतरी टी शर्ट हवा आहे आणि तिला वाटलं की लगेच आलं. म्हणजे बघितलं लगेच येते पिल्या. लय भारी झालं असं. टम्बलर ग. टम्बलर. ये बघा आमचा आर्यमान. बंदूक आहे पिल्या ती. मग ते बंदूकचं खालचं एवढं बारका नाही, वरचं मोठं असते का रे तसं. तसंच असते की मग खालीच बारका असते धरायसाठी. काय मम्मी तास धरायचं काय एवढं मोठं? अगं तुला माहित आहे का बघितलं. 4 लोक. कौन है ये, कहाँ से आई है. 4 लोक धरतात काय म्हणतात. होय. गोळ्या कुठं घालायच्या त्यात. पुढे तर पॅक आहे ते ओपन आहे ते तर पुढं करायचं ग. गोळ्या नाही त्या लेझर येतात, लेझर बाहेर आहे ना पिल्या. खतरनाक बंदूक आहे पिल्या.
बाबा सगळीकडनं आपला हिरो दिसला पाहिजे. अरे हे पुणे हे बर्फ काढ की लय गार लागाले. मी काढू काय? आतला मी काढतो घे ग मम्मी. मला सवय आहे पाण्यात हात घालायची. काढ. अरे खाल्लं नाही का सिलिकॉन नाही ते आपण बर्फाचं कसं तोडतोय तसं करा की ते खाल्लं नाही दुमड की. लागले ना परी मग राहू दे सोड. राहू दे मला वाटलं अखंड बर्फ झाला इथपर्यंत. राहू दे चला आता मी तोंड बोलून टायमिंग लावतो. टायमिंग लाव पिल्या बाबा किती सेकंड करतोय बघ. लाव की टायमिंग. हा मग कशावर लावायचं स्टॉपवॉच असते बघ. टायमर लाव स्टॉपवॉच लावू नको. टार्गेट 30 सेकंदाचा. हा इकडे मी लावतो. काय 30 सेकंद जाईल की केल्याने हे होत आहे रे. 30 सेकंड लावायचं. इकडे आण टायमर. मम्मीकडे दे. ते 1 मिनिटाचं लावायचं काउंटिंग करायला लागते. स्टार्ट काय. रिअली डॅडी. मी खाली गेलो स्टार्ट कर की. 1 2 3 4 26. शेट. गुड जॉब. थांब. नंतर असं सॉस हे होते. थर्टी व्हेरी नाईस. असंच पुढं नको. You are so talented. 20 सेकंड फक्त. मनानच प्रिपेअर नाहीये मी नाही तर मला 30च्या तुला खरं सांगू काय माझं तसंच झालंय. माइंड आहे ना माइंड शांत लागते. परवा बघितलास का नाही 30च्या वर जाते. होय. 40 सेकंदाला जर कमी होतं. माइंड शांत लागते एवढंच खरं आहे बघ. नाहीतर काय होते माहिती आहे का माइंड जर शांत नसलं ना असं गुदमरल्यासारखं होते. मन विचलित झालं ना मग नको वाटते ते. रेडी. हा मेडिटेशन सारखंच आहे बघ हे पण. 30 सेकंड राहिलं काय. मगाशी 20 सेकंद झाले ते ना. चल आता स्टार्ट कर. चल आता वर येऊ नको मी स्टार्ट केलं. तिला कचरा आला तर कचरा टाका जातो लगेच. 2 3 24 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40. रेकॉर्ड ब्रेक. अजून होताच टाइम आहे ना. करशील का नाही मग रेकॉर्ड म्हणजे मी परत रेकॉर्ड मोडाला मला मोकळं झालं असतं रे मी. पिल्याला किती देणार पहिला सांग. पिल्या किती करणार तू. 30 सेकंड 20 सेकंड 10 सेकंड फुट. 20च्या वर गेलं तर ओके डन. व्हेरी नाईस. टायमिंग लाव. बुडवले तिनं. हां 1 सेकंड जाता धरूया. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. व्हेरी नाईस पिलू. 21 धरलंय खरं तर कारण काय स्टॅमिना का चेस्ट. मीच म्हातारा झालोय का काय. गुड पिल्या. हे चला मी जातो मी आवरायला. मला हातपाय देऊन यायचं करा तुम्ही. हां तर मित्रांनो जस्ट मी आता क्रिकेट खेळून आलेलो आहे आणि पूनमला थोडासा त्रास देते. पूनम मस्तपैकी मूवी बघत होती. हे काय नवीन हे मराठी मूवी बघत होती. मस्त मूवी आहे. बिझनेस रिलेटेड मूवी आहे. तुम्ही पण बघा एकदा नक्की. आणि पूनमला मी आता थोडासा त्रास देते. मस्तपैकी डोक्याची अशी चंपी करून घेते कारण सकाळपासून नुसतंच पळापळी करतोय.
आज स्कूलमध्ये कार्यक्रम असल्यामुळे त्यामुळे पूनमकडनं म्हटलं आज संध्याकाळी चमके करून घेऊया आपण मस्त बरं वाटतं हे सुख आहे मित्रांनो. तर चला आजचा ब्लॉग आपण हा इथेच खतम करू. परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. चलो बाय बाय, गुड नाईट मित्रांनो, टेक केअर. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.